मित्रांनो, सत्य मान्य हा जर गुणातर कोरा आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगानं अंबरनाथ मधल्या दत्तनगर आपणाला यशवंत धाब्याच्या इथले आपण दृश्य बघतोय। रस्त्यावर कशा प्रकारे आपणाला अशा प्रकारचं दुर्गंधीचं साम्राज्य आपणाला पसरलेलं बघायला मिळतंय। याचा अर्थ अंबरनाथ मधला विकास आपणाला शून्य झालेला बघायला मिळतोय। त्यामुळे अंबरनाथ बदलापूर परिसरातील इथले लोकप्रतिनिधी नक्की करतात का हा प्रश्न उभा राहतो। केवळ दिखावा दाखवला जातो, पण मात्र हा लोकांचा किंवा येणाऱ्यांच्या मात्र प्रवाशांचा प्रश्न गगनाला भिडलेला आहे। आणि त्यामुळे मात्र संपूर्ण या यशवंत धाब्याच्या समोर आपल्याला बाजूला बी मार्ट आहे आणि रस्त्यावर मात्र आपल्याला पाण्याची अशी कारंजे उडतायत आपल्याला बघायला मिळतोय। येण्या जाणाऱ्या प्रवाशांना मात्र या सगळ्या गोष्टीचा असहाय्य त्रास करावा लागतो। पाणी आपण गटार नगरी आपल्याला झालेली बघायला मिळते आणि त्यामुळं वेळोवेळी सातत्यानं मात्र मोठा दिखावा करणारे जे आपल्याला लोकप्रतिनिधी असतात, मग इथले आमदार खासदार जरी मोठ्या जरी आपल्याला बडाया मारत असतील, तर मात्र वास्तवतेचं भयान रूप नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय। आरोप प्रत्यारोपाचं केवळ राजकारण होतंय, पण मात्र लोकांना मतदार राजाला काय अपेक्षित आहे ते केलं जात नाही आणि त्यामुळं वास्तवतेचं भयान रूप आणि सत्यता दाखवण्यासाठी नवकेसरी टीम आहे की अंबरनाथच्या दत्तनगर आपल्याला यशवंत धाब्याच्या समोर आणि मॉलच्या समोरले आपण दृश्य दाखवतोय। मित्रांनो, जर तुम्हाला लोकप्रतिनिधी मतदार राजाने जर मत देण्यासाठी त्याला जिवंत ठेवायचं असेल, तर मतदार राजा जागा हो माणुसकीचा धागा हो या माध्यमातून आपल्याला लक्ष दिलं पाहिजे। ज्या मतदार राजानं डोळे झाकून आपल्याला मत दिलं, त्याच मतदार राजाला मात्र गटार गंगेतून जावं लागते। ही शोकांतिका आहे, म्हणून वास्तवतेचं भयान रूप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न। कॅमेरामॅन चेतन तिरवाडे समेत रिपोर्टर सागर पाटील, दत्तनगर, अंबरनाथ।